श्रावण महिन्यात सोमवारी करा हे 4 छोटे उपाय. जय भोलेनाथ, हर हर महादेव. तुम्ही या श्रावणात महादेवाची पूजा नक्कीच करणार असाल, पण तुम्हाला माहिती आहे का, फक्त पाणी आणि बेलपत्र वाहण्याव्यतिरिक्त जर तुम्ही श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी या 4 विशेष गोष्टी महादेवाला अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण, मानसिक ताण आणि अनेक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पूजेदरम्यान होणाऱ्या 3 महत्त्वाच्या चुका सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नीलकंठ महादेवाची पौराणिक कथा. समुद्र मंथनातून निघालेले प्राणघातक हलाल विष प्राशन करून ज्यांनी संपूर्ण जगाचे रक्षण केले, त्या नीलकंठ महादेवाची ही कथा प्रत्येक शिवभक्ताने नक्की ऐकावी. समुद्र मंथनातून हलाल विष बाहेर आले आणि त्याचा प्रभावामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा भगवान शिवाने सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष आपल्या कंठात धारण केले. विषामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ महादेव म्हणून प्रसिद्ध झाले. म्हणूनच श्रावण महिना हा महादेवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया 4ही श्रावण सोमवारचे 4 विशेष उपाय. पहिला श्रावण सोमवार. सुख, शांती आणि धनलाभासाठी. पहिल्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर शुद्ध दूध आणि तांदूळ अर्पण करा. सोबत 3 बेलपत्र वाहा आणि ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करा. दूध आणि तांदूळ हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. हा उपाय केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि मनातील अस्वस्थता दूर होऊन मानसिक शांतता मिळते. महादेवासमोर मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागा. दुसरा श्रावण सोमवार. कर्जमुक्ती आणि ताणतणाव दूर करण्यासाठी. दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर लाल मसूर डाळ आणि थोडासा गूळ अर्पण करा. हा उपाय मंगळ ग्रहाचा दोष शांत करण्यासाठी केला जातो. जर तुमच्यावर कर्जाचा ताण असेल, कामात सतत अडथळे येत असतील किंवा घरात नकारात्मकता वातावरण जाणवत असेल तर हा उपाय नक्की करा. महादेवाची पूजा करताना मनातील चिंता दूर करण्यासाठी प्रार्थना करा. हर हर महादेव. तिसरा श्रावण सोमवार. आरोग्य आणि आजारापासून मुक्तीसाठी. तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ आणि मध किंवा थोडे शुद्ध तूप अर्पण करा. घरातील कोणी व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा शनी राहूचा त्रास असेल तर हा उपाय केला जातो. काळे तीळ अर्पण करून महादेवाचे स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर ओम नमः शिवायचा जप करा. महादेवाच्या कृपेने घरात सुख, शांती आणि सकारात्मकता नांदो अशी प्रार्थना करा. चौथा श्रावण सोमवार. नोकरी, व्यवसाय आणि मनोकामना पूर्तीसाठी. चौथ्या श्रावण सोमवारी शिवलिंगावर पंचामृत आणि हिरवे मूग अर्पण करा. शक्य असल्यास 1 शमीपत्र नक्की वाहा. हिरवा मूग बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो. बुद्धीचा दाता बुध ग्रह मजबूत करण्यासाठी आणि नोकरी व्यवसायात यश मिळण्यासाठी हा उपाय केला जातो. तुमच्या मनातील इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. हे भोलेनाथ, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे. पूजेतील 3 महत्त्वाच्या चुका. आता जाणून घेऊया त्या 3 महत्त्वाच्या चुका ज्या महादेवाच्या पूजेदरम्यान कधीही करू नयेत. पहिली चूक. तुळशीचे पाने आणि हळद. महादेवाच्या पूजेत तुळशीची पाने आणि हळद कुंकू अर्पण करू नका. महादेवाला भस्म, पांढरे चंदन आणि बेलपत्र, शमीपत्र प्रिय आहे. दुसरी गोष्ट. बेलपत्र वाहण्याची पद्धत. बेलपत्र स्वच्छ धुवून उलट वाहा. तिसरी गोष्ट. अभिषेकाचे पात्र. शिवलिंगावर जल किंवा दूध अर्पण करताना तांब्याचे किंवा पितळेचे पात्र वापरणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, पूजा करताना मनात श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक विचार असू द्या. ही माहिती फक्त तुमच्या पुरती ठेवू नका.
तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि महादेवाच्या भक्तांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा, धार्मिक माहिती आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या व्हिडिओसाठी ज्ञानदीप मराठीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हर हर महादेव.